फेकीसाठी यायचंय. त्यानंतर महाकाल वॉरियर्सच्या कर्णधाराने सुद्धा लवकरात लवकर नाणेफेकीसाठी यायचंय. मिन्सा बिल्डकॉन विरुद्ध महाकाल वॉरियर्स जामनेर. मिन्सा बिल्डकॉन संघाचे कर्णधार आहेत शहबाज पिंजारी आणि महाकाल वॉरियर्स या संघाचे कर्णधार आहेत रवी राजपूत. शहबाज शेख आणि रवी राजपूत आपल्या सोबत आहेत. डॉक्टर सनी आपल्याला विनंती आहे की आपण यायचं. आपल्या शुभ हस्ते पहिल्या सामन्याची नाणेफेक आपण करायची. डॉक्टर सनी यांच्या शुभ हस्ते पहिल्या सामन्याची नाणेफेक. महाकाल वॉरियर्स करून कॉल आलेला आहे हेडचा आणि टेल. तर शहबाज पिंजारी मिन्सा बिल्डकॉन यांनी नाणेफेक जिंकलेली आहे. काय घेणार? तर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पुढच्या 5 मिनिटात सामना सुरू होईल. प्लेइंग 11 अपडेट करायची. आपला 12वा खेळाडू समालोचन कक्षात पाठवायचा आहे, अन्यथा दंडित केलं जाईल.
डगआउट. राष्ट्रगीताच्या सन्मानासाठी प्रत्येकाने आपल्या जागेवर उभं राहायचंय. चला राष्ट्रगीत सुरू. अधिनायक भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाहे तव जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे. त्याने मृत झालेला होता. तर आपल्या एका खेळाडू बांधवाला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी 2 मिनिटाची स्तब्धता पाळायची. उभं राहायचं आहे आपल्या जागेवर. ओम शांती शांती शांती. चला तर सामना सुरू करायचा आहे लवकरात लवकर.
नमस्कार, मी पद्माकर दगाजीराव पाटील. सर्व दर्शकांचं जळगावच्या ऐतिहासिक शिवतीर्थ मैदानावरून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. जळगाव एकता चषक पहिलं पर्व आणि पहिल्या पर्वाचा पहिल्या दिवशीचा पहिला सामना मिन्सा बिल्डकॉन विरुद्ध महाकाल वॉरियर्स जामनेर. डॉक्टर सनी डांगे यांचा संघ महाकाल वॉरियर्स, तर पप्पू सेठ आणि शारिक मलिक यांचा संघ असेल मिन्सा बिल्डकॉन. तर मिन्सा बिल्डकॉन संघाचे कर्णधार शहबाज सर अर्थात शहबाज पिंजारी यांनी नाणेफेक जिंकलेली आहे. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. महाकाल वॉरियर्स संघाकडून हर्षवर्धन चौधरी हा सलामीचा फलंदाज स्ट्राईकला असेल. नॉन स्ट्राईकला असेल हर्षल राजपूत, मॅन फ्रॉम चाळीसगाव. गोलंदाजी मार्कवर असतील इम्रान, जळगावचा करणंबाला आणि एजीएम ट्रॉफीचा सुपरस्टार. तर गोलंदाज तयार कौशिकी भारत गॅस कडून इम्रान तयार, फलंदाज तयार हर्षवर्धन चौधरी आणि पंचांचा इशारा येतोय. लेट्स प्ले. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू बॅकफुटवर जाऊन शॉर्ट कव्हर क्षेत्रात खेळलेला आहे. शॉर्ट कव्हरचा खेळाडू अडवतोय आणि एक धाव हर्षवर्धन चित्त्याच्या चपळाईने पूर्ण करतोय. खातं उघडतंय महाकाल वॉरियर्स जामनेर संघाचं. ऑप्शनच्या बाहेर या चेंडूला बघितलंय, सोडून दिलेलं आहे. शहबाज पिंजारी यष्ट्यांच्या मागे एक दर्जेदार खेळाडू आहे. मागच्या 2 ते 3 वर्षात शहबाज पिंजारीने आपलं वर्चस्व जळगाव क्रिकेटमध्ये निर्माण केलेलं आहे. इम्रान पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, शॉट सिलेक्शन या ठिकाणी चुकीचं होतं. ऑफस्टंपच्या बाहेर थोडासा खालती राहणाऱ्या चेंडूला खेचण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. यावेळेस मात्र खोदून काढलेलं आहे. फुलर लेनचा चेंडू बुंध्यात टाकण्याचा प्रयत्न, यॉर्कर लेनच्या चेंडूला ड्राईव्ह केलेलं आहे. डाऊन द ग्राउंड सिंगल मिळतोय हर्षल राजपूतला. एक दर्जेदार खेळाडू आहे हर्षल राजपूत. आता मात्र मॅन फ्रॉम धानोरा हर्षवर्धन चौधरी. यावेळेस इम्प्रोव्हायझेशन आणि सक्सेसफुली अशोका पॉवरच्या होर्डिंगला मानवंदना देणारा हा षटकार लंका क्रिकेट क्लब द्वारा आयोजित जळगाव एकता चषक पहिल्या पर्वाचा पहिला षटकार हर्षवर्धन चौधरीच्या बॅटमधून आलेला आहे. श्री किचन ट्रॉली अँड फर्निचर षटकारांचे आणि चौकारांचे प्रायोजक. ऑफ द हिप्स या चेंडूला खेळलेलं आहे. एक स्टायलिस्ट फटका. डीप मिड विकेटकडे चेंडू वाढवला जातोय. एक धाव मिळतीये. पहिल्या षटकाची समाप्ती 9 धावा. चांगली सुरुवात महाकाल वॉरियर संघाची. या स्पर्धेसाठी आपल्याला ट्रॉफी स्पॉन्सर म्हणून लाभलेले आहेत गौरवभाऊ गायकवाड आणि ईश्वरभाऊ अहिरे. टॉस का बॉस त्रिशाल मोहन सोनवणे, सुमा विंडोज अँड रेलिंग. सिक्सरचे प्रायोजक अमोल भाऊ जाधव, श्री किचन ट्रॉली. बॉलचे प्रायोजक सचिन भाऊ भामरे. पियुषच्या ओरपी चेंडूला सरळ बॅटने लॉफ्ट केलेला आहे. चेंडू जातोय सीमा रेषा पार. चांगला प्रयत्न होता इम्रानचा. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर
मोठा षटकार. धावसंख्या 15 धावा. अक्रॉस द लाईन चांगला फटका आणि यावेळेस स्विच हिट. आडव्या बॅटने जणू काही राईट हँडेड बॅट्समॅनलेच स्लॉक स्वीप खेळला असं वाटलं, परंतु चांगलं इम्प्रोव्हायझेशन. चौकार मिळतोय. जबरदस्त सुरुवात महाकाल वॉरियर संघासाठी करून देत आहेत हर्षवर्धन चौधरी. नॉन स्ट्राईकला असतील हर्षल राजपूत, पियुष गुमाने, कौशिकी भारत गॅस, हर्षिल भारत गॅस या गोलंदाजी एंडकडून गोलंदाजी करताना. ओव्हर पिच चेंडू फटका फसलाय. पियुषचा कॉल आहे आणि पियुषने झेल टिपलेला आहे. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या खाली लागलेला आहे आणि फटका फसलाय. पहिली विकेट मिळते पियुषला. कमबॅक करताना दिसतोय पियुष. हर्षवर्धन चौधरी कॉटन बोल्ड, पियुष गुमाने. या स्पर्धेसाठी स्ट्राईक एंडला पंच म्हणून कामगिरी बजावत आहेत योगेश भाकरे सर. नॉन स्ट्राईक एंडला पंच म्हणून कामगिरी बजावत आहेत ते अविनाश बंगाळ सर. आणि टीव्ही अंपायर म्हणून कामगिरी बजावत आहेत विनायक जोशी, द मॅन फ्रॉम ठाणे. ऑनलाईन ऑफिशियल स्कोरर मयूर पाटील. एकोणीस धावा, एक गडी बाद. आणि आता नवीन फलंदाज आलेला आहे मुकुंद पाटील. चला तर डावखुऱ्या फलंदाजाद्वारेच या ठिकाणी रिप्लेस करण्यात आलेलं आहे. तर चांगली रणनीती. पियुष पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. चांगला फटका ऑन साइडला. इम्रानचा प्रयत्न. इम्रानला बीट करत हा चेंडू जातोय लॉंग ऑन सीमारेषा पार. बॉलचे स्पॉन्सर्स सचिन भाऊ भामरे, बॅटिंग एंड चे प्रायोजक हेमंत भाऊ चौधरी आणि सौरभ भाऊ चौबे. प्रथम पारितोषिक विशाल भाऊ अहिरे यांच्याकडून 1,00,000 रोख. फुल टॉस चेंडू आणि फटका फसलाय. चेंडू सरळ जातोय हातात. तहा शेखने झेल टिपलेला आहे. दुसरा फलंदाज तंबूत परततोय मुकुंद पाटील. कॉट तहा बोल्ड पियुष. कुठेतरी पहिल्या 2 चेंडूवर मोठे फटके आल्यावर चांगलं कमबॅक या ठिकाणी करताना दिसतोय पियुष गुमाने. आणि या ठिकाणी आता कमबॅक होतंय ते मिन्सा बिल्डकॉन संघाचं. या स्पर्धेसाठी अनमोल सहकार्य विशाल भाऊ अहिरे, आशिष भाऊ सपकाळे आणि आमचे मार्गदर्शक सतीश भाऊ गायकवाड. सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद. पॉवर प्लेचा हा शेवटचा चेंडू असेल. 2 षटकांचा पॉवर प्ले. पुल करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल. षटक संपलेलं आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 23 धावा. हे षटक थोडंसं महागडं जरी ठरलेलं असलं तरी 2 महत्वपूर्ण गडी पियुष गुमाने यांनी तंबूत परतवलेले आहेत. पहिलं पारितोषिक विशाल भाऊ अहिरे यांच्याकडून 1,00,000 रुपये रोख. दुसरं पारितोषिक लंका क्रिकेट क्लब यांच्याकडून 51,000 रुपये रोख. तिसरं पारितोषिक असेल स्माइलिंग नीज नॉर्दर्न जॉईंट रिप्लेसमेंट सेंटर डॉक्टर मनीष चौधरी सरांकडून 31,000 रुपयाचं रोख पारितोषिक असेल तिसरं पारितोषिक. आणि चौथं पारितोषिक असेल 21,000 रुपये रोख आरटी स्पोर्टचे संचालक रोहित तलरेजा यांच्याकडून. फिरकी के जादूगर
खालिद पटेल आता गोलंदाजी मार्कवर. चला, पॉवर प्ले संपलेला आहे, त्यामुळे आता फिल्डिंग आपल्याला थोडीशी विस्तृत दिसेल. लॉंग ऑफ, लॉंग ऑन, काउस कॉर्नरला मध्ये घेतलं जात आहे. एक मिड विकेट आणि एक डीप कव्हर. फुल टॉच चेंडू आणि फुल टॉच चेंडूवर फुल टॉल या ठिकाणी वसूल केलेला आहे. गारवा बिर्याणीच्या होर्डिंगच्या वरतून डीप मिड विकेट, सीमारेषा पार, उत्तुंग षटकार. आणि या षटकाराचे प्रायोजक श्री किचन ट्रॉली अँड फर्निचर. जळगाव एकता चषक, क्रिस चायनीज, दक्षा मोटर्स अँड बिल्डर्स, श्री सचिन शिवाजी हटकर, आरटी स्पोर्ट्स, ममता हॉस्पिटल, नारायणी मोबाईल, श्री किचन ट्रॉली अँड फर्निचर, सद्गुरू अलंकार अँड कटिंग, गारवा बिर्याणी, सोमनाथ इलेक्ट्रिकल्स, गणेश यादव, अशोका पॉवर, पटेल फर्निचर, न्यू इवा वॉटर टेक. हायजीन वॉटर सोल्युशन, कौशिकी भारत गॅस, हर्षिल भारत गॅस, टॉस का बॉस श्री तुषाल मोहन सोनोने, सुमा विंडोज अँड रेलिंग. हे बघा, आजच्या दिवसात पहिल्या 4 सामन्यात संपूर्ण दिवस, आजच्या संपूर्ण दिवसात अक्रॉस द लाईन चांगला संपर्क, चेंडू जातोय सीमारेषा पार. पुन्हा एकदा गारवा बिर्याणीच्या होर्डिंगच्या वरतून षटकार. या षटकातला लागोपाठचा हा दुसरा षटकार, ज्याचे प्रायोजक आहेत श्री किचन ट्रॉली अँड फर्निचर. चाळीसगावचा हा सुपरस्टार खेळाडू आता मात्र आपल्या संघाला धमाकेदार सुरुवात करतोय, आक्रमक फलंदाजी करतोय. खालिद पटेलवर काउंटर अटॅक सुरू केलेला आहे. गुजर स्पाइन सेंटर, डॉक्टर पंकज गुजर सर. हा तिसरा षटकार, 3 चेंडू आणि 3 षटकार. श्री किचन ट्रॉली अँड फर्निचर या षटकारांचे प्रायोजक डॉक्टर पंकज गुजर, गुजर स्पाइन सेंटर, धैर्य एंटरप्राइजेस, एनके कलेक्शन, सुकृत इंडस्ट्रीज आणि स्माइलिंग नीड्स, डॉक्टर मनीष चौधरी. बघा, आजच्या संपूर्ण दिवसात चेंडू हरवला, खराब झाला तर नवीनच चेंडू मिळेल, मग तो केव्हाही असो. – 41 धावा झालेल्या आहेत. जबरदस्त कामगिरी करताना हर्षल राजपूत, मॅन फ्रॉम चाळीसगाव. ऑफस्टंपच्या बाहेर वेगवान चेंडू, परंतु खूप बाहेर. पंचांचे हात जमिनीला समांतर. याचा अर्थ 1 धाव अवांतर. एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 धाव मिळते आणि धावसंख्या 42. एक्स्ट्रा कव्हर रिझनला 1 बाउन्स, चौकार. जबरदस्त फटकेबाजी हर्षल राजपूतची. खालिद पटेल ची फिरकीची जादू या ठिकाणी चालताना दिसत नाहीये. एक जबरदस्त फिरकी गोलंदाज म्हणून खालिदची ओळख आहे, परंतु आता मात्र हर्षल राजपूतने त्याच्यावर काउंटर अटॅक सुरू केलेला आहे. इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न, टॉप एज, चांगलं क्षेत्ररक्षण शॉट थर्डमॅनच्या दिशेने. मोहसिन मेवाती यांचं.
अक्रॉस द लाईन फटका फसलाय, चेंडू हवेत आणि झेल टिपलेला आहे. हर्षल राजपूत यांना परतावा लागेल. खालिद पटेल कुठेतरी कमबॅक करताना दिसतोय. पियुष गुमाने यांनी चांगला झेल टिपलेला आहे. हर्षल राजपूत कॉट, पियुष गुमाने बोल्ड, खालिद पटेल. 3 षटकांची समाप्ती, 46 धावा, 3 गडी बाद. भोला अर्थात रवी राजपूत मैदानाच्या आत दाखल होत आहेत. कर्णधार आहेत महाकाल वॉरियर संघाचे मॅन फ्रॉम शेंदुर्णी. जामनेर तालुक्याचा हा सुपरस्टार खेळाडू, जबरदस्त परफॉर्मर आणि सध्या महाकाल वॉरियर्स या संघाचं नेतृत्व आपल्याला करताना दिसतोय. दरम्यान मैदानावर उपस्थित सर्व क्रिकेट रसिकांचं, खेळाडूंचं जळगाव एकता चषक आयोजन समितीतर्फे आणि लंका क्रिकेट क्लबतर्फे मनपूर्वक हार्दिक स्वागत. जळगावच्या शिवतीर्थावर रंगणारा हा एकता चषक क्रिकेट स्पर्धेचा थरार आजचा पहिला दिवस आणि पहिला सामना. 46 धावा, 3 गडी बाद. 4थं षटक घेऊन आलेले शहबाज पिंजारी. अलॉंग द कार्पेट चांगला फटका. खालिद पटेल या चेंडूला अडवत आहेत. पवन यांचा सुंदर फटका, 1 धाव मिळतीये. धावसंख्या आता 47. रवी राजपूत आता स्ट्राईकला असतील. कर्णधार महाकाल वॉरियर्स. वेळेचं भान ठेवायचंय. फटका फसलाय खालिद पटेल चेंडूच्या खाली आणि परतावा लागेल रवी राजपूत यांना. रवी राजपूत कॉट, खालिद पटेल बोल्ड, शहबाज पिंजारी. 4था मोठा झटका आता लागतोय. कर्णधार रवीला परतावा लागेल. शहबाज पिंजारी एक अनुभवी जबरदस्त अष्टपैलू खेळाडू. ओहो हो हो, चांगला चेंडू. कृष्णा राठोड यांना बीट केलेलं आहे. बुंध्यात टाकलेला चेंडू. मोहसिन मेवाती यांनी चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. ओहो हो हो, इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू. एक ऑल इंडिया आयकॉन आणि एक जळगाव जिल्ह्यातील आयकॉन, असे 2 आयकॉन खेळाडू आणि ऑक्शन बेस्ड टुर्नामेंट आहे. लंका क्रिकेट क्लब द्वारा आयोजित जळगाव एकता चषक पर्व पहिले. ऑन साइडला शॉर्ट फाईन लेगकडे चेंडू जातोय. पप्पू शेठ हा चेंडू अडवत आहेत. शहबाज पिंजारी यांनी येणाऱ्या धावांना चांगल्या पद्धतीने ब्रेक लावलेला आहे. ओ हो 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 हो, चतुराई चतुराई, जबरदस्त गोलंदाजी. केवळ 2 धावा दिलेल्या आहेत आणि कुठेतरी धावांचा जो ओघ होता तो मंदावलेला आहे या षटकात. जबरदस्त गोलंदाजी शहबाज पिंजारी यांची. 4 षटकांच्या समाप्तीनंतर महाकाल वॉरियर जामनेर संघाची धावसंख्या 48 धावा, 4 गडी बाद.
अझर गोलंदाजी मार्कवर, कौशिकी भारत गॅस आणि हर्षिल भारत गॅस गोलंदाजी यांकडून. वाईड ऑफसाईड द ऑफ स्टंप. चांगला चेंडू, वाईडची मागणी होते परंतु पंचांना मात्र असं वाटत नाहीये. चांगल्या चेंडूने अझरने आपल्या गोलंदाजीची सुरुवात केलेली आहे. डावखुरा मध्यम तेज गतीचा गोलंदाज अझर पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. इम्प्रोव्हायझेशन करण्याचा प्रयत्न फसलेला आहे आणि चेंडू सरळ यष्ट्यांवर. दांडी गुल. कृष्णा राठोड तंबूत परततोय. 5वा झटका. महाकाल वॉरियर्स जामनेर संघाला. जयेश पाटील नवीन फलंदाज आता मैदानात दाखल होतोय. एक अतिशय उत्कृष्ट युवा अष्टपैलू खेळाडू. तुमच्या बाहेरचा चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिजनला. खाली पटेलचं दर्जेदार क्षेत्ररक्षण. एक धाव मिळते. जयेश आपलं खातं उघडतोय. धावसंख्या 49 अर्धशतकाच्या उंबरठ्यावर. स्ट्राईकला असतील पवन राजपूत. सामना करतील अझर यांचा. डाऊन द ग्राउंड चांगला फटका. एक धाव मिळते. शोएब या चेंडूला अडवत आहेत आणि 50 धावा महाकाल वॉरियर संघाच्या धाव फलकावर लागतायत. अर्धशतक पूर्ण झालेलं आहे परंतु 5 फलंदाज त्यांचे तंबूत परतलेले आहेत. 5वं षटक प्रगतीपथावर आहे. पुन्हा एकदा अझर. फटका फसलाय. बेजबाबदार फटका जयेश पाटीलचा आणि चांगला झेल टिपलेला आहे शोएब खान यांनी. बेजबाबदार फटकेबाजी करताना या ठिकाणी दिसत आहेत महाकाल वॉरियर्स संघाचे खेळाडू. 5वं षटक सुरू आहे. या ठिकाणावरनं एका भागीदारीसाठी जायला हवं होतं. जयेश एक चांगला फलंदाज आहे परंतु एक बेजबाबदार फटका खेळून बाद झालेला आहे आणि आता नवीन फलंदाज मैदानात दाखल होत आहेत. भूषण चित्ते. करंट फॉर्म जर आपण लक्षात घेतला तर आत्ताच मारूळ इथे एक मोठी दर्जेदार स्पर्धा झालेली होती, हिंदू मुस्लिम एकता चषक. त्या स्पर्धेमध्ये अंतिम सामन्यापर्यंत भूषण चित्तेचा संघ गेलेला होता. रॉयल जळगाव पोलीस या संघात भूषण चित्ते खेळत होते आणि मारूळ इथल्या हिंदू मुस्लिम एकता चषकाबद्दल जर सांगायचं म्हटलं तर ग्रामीण भागात असं दर्जेदार आयोजन आपण कधीच बघितलेलं नसेल. खेळाडूंची उत्तम सोय या ठिकाणी ठेवण्यात आलेली होती. अतिशय उत्कृष्ट स्पर्धा. मतिउर रहमान पिंजारी, इखलास सय्यद, मारूळ की शान, तंजील खान आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ती स्पर्धा अत्यंत यशस्वी करून दाखवलेली होती. तर मारूळकरांनी जो प्रतिसाद दिलेला होता त्या स्पर्धेला अभूतपूर्व असा प्रतिसाद होता आणि मारूळकरांचं खरंच धन्यवाद मानावं लागेल की ग्रामीण भागात इतकी दर्जेदार स्पर्धा त्यांनी घेतलेली होती. MM क्रिकेट क्लब मारूळ यांच्या सौजन्याने ती स्पर्धा घेण्यात आलेली होती. फ्री हिट चेंडू आणि त्यावर फायदा उचलू शकलेले नाहीये. चांगली गोलंदाजी अझरची. 3च धावा या षटकात आलेल्या आहे. बघा शहबाज पिंजारी नंतर धावांना ब्रेक लावलेला आहे, कुठेतरी फलंदाजांना बांधून ठेवलेलं आहे. 5 षटकांची समाप्ती, 51 धावा, 6 गडी बाद. अझरने या षटकात 3 धावा देत 2 महत्वपूर्ण गडी बाद केलेले आहेत. कृष्णा राठोड आणि भरोशाच्या जयेश पाटीलला तंबूचा रस्ता दाखवलेला आहे.
आता मात्र पवन राजपूत आणि भूषण चित्ते यांच्यावर जबाबदारी असेल. दोन्ही सिनियर खेळाडू आहेत. बघूया आता कशी कामगिरी करतात ते. आणि गोलंदाजी मार्कवर अनुभवी शहबाज पिंजारी. ओ हो, जबरदस्त गोलंदाजी शहबाज पिंजारी. यावेळेस मात्र गतीत परिवर्तन करण्याचा प्रयत्न. चेंडू खूप शॉर्ट ऑफ लेंथ आणि त्या चेंडूवर पवन राजपूतचा मोठा प्रहार. तडाखा दिलेला आहे. डीप मिड विकेट सीमारेषा पार. या षटकारांचे प्रायोजक श्री किचन ट्रॉली अँड फर्निचर. ऑफटॉपच्या बाहेरचा चेंडू उभ्या उभ्या खेळण्याचा प्रयत्न. कुठलंही फुटवर्क पवन राजपूतचं दिसलेलं नाहीये. बघा, क्रिकेटमध्ये फुटवर्क आणि मोबाईलमध्ये नेटवर्क अत्यंत गरजेचं असतं. या ठिकाणी फुटवर्क दिसलेलं नाहीये. ओहो, डाऊन द ग्राउंड चांगला फटका. लॉंग ऑफच्या दिशेने इम्रान हा चेंडू अडवतायत. जळगाव एकता चषक. ओ, यावेळेस चौकार. भूषण चित्तेच्या बॅटमधून आलेला आहे हा चौकार. आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या 62 धावा. भूषणच्या बॅटमधून पहिला चौकार. भूषण या चौकाराने आपलं खातं उघडतायत. पुन्हा एकदा शहबाज पिंजारी. खोदून काढलेला आहे सरळ बॅटने. सरळ साइड स्क्रीनवर कौशिकी भारत गॅस आणि हर्षिल भारत गॅसच्या होर्डिंगला मानवंदना देणारा हा सरळ बॅटने टोलवलेला चौकार. 6 षटकांची समाप्ती. 66 धावा, 6 गडी बाद. महाकाल वॉरियर जामनेरचा संघ फलंदाजी करतोय. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पूल केलेला आहे आणि मिसअंडरस्टँडिंग. चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे अझरचं. बघा, हा झेल होता, परंतु अझरला वाटलं खालीद घेईल आणि खालीदला वाटलं अझर घेईल. कॉलिंग झालेली नाहीये आणि कुठेतरी पवन यांना जीवनदान मिळतंय. आणि पवन सारख्या दर्जेदार खेळाडूला जीवनदान देणं महागात पडू शकतं. दरम्यान प्रफुल्ल चिरमाडे आणि नशिराबादचा स्टार विशाल रोटे मैदानात दाखल झालेले. वेलकम. प्रफुल्ल चिरमाडेवर सर्वांच्या नजरा असतील, कारण की काही काळात प्रफुल्लने स्वतःचा दर्जा सिद्ध केलेला आहे. चौकार आलेला आहे आणि या चौकाराच्या मदतीने धावा वाढलेल्या आहेत. 71 धावा, 6 गडी बाद. भूषण चित्ते फलंदाजी करतायत आणि मोठ्या मोठ्या फटकेबाजीसाठी भूषण चित्ते यांना ओळखलं जातं. आणि आता संघाला थोडंसं सावध खेळण्याची आवश्यकता आहे. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल.
ऑन ओव्हरपिच चेंडूला सर्व बॅटने टोलवलेलं आहे षटकारासाठी आणि या षटकाराचे प्रायोजक श्री किचन ट्रॉली अँड फर्निचर. भूषण चित्तेच्या बॅटमधून आलेला आहे षटकार. दरम्यान नारायणी मोबाईल संघाचे राज मोबाईल संघाचे कर्णधार मोहम्मद मोईन मैदानात दाखल झालेले आहेत. खास फैजपूर वरून आलेले आहेत. चला जीडी ब्रदर्सची टीम या ठिकाणी दाखल झालेली आहे. जीवन कापडे, अतुल झोपे आणि दुर्गेश लाडवंजारी आपल्याला त्या संघात खेळताना दिसतील. 7 षटकांची समाप्ती, 81 धावा, 6 गडी बाद. वकार खान हे सुद्धा खास फैजपूर, वकार शेख हे सुद्धा फैजपूर वरून दाखल झालेले आहेत. कृपया मुख्य प्रवेशद्वारासमोर गाड्या लावू नये. अझरचा हा ओव्हरपिच चेंडू ऑन साईडला खेळलेला आहे. खालिद पटेल मिडविकेटच्या दिशेने या चेंडूला अडवत आहेत. गोलंदाजाकडे चेंडू परत करतायत. दरम्यान पवन राजपूत एक धाव काढतायत आणि आता भूषण चित्ते हा स्ट्राईकला असेल. फुल टॉस चेंडू आणि पाहिजे तसा चेंडू बॅटवर आलेला नाही. एकच धाव मिळते. पवन राजपूत ज्यांना एक जीवनदान मिळालेलं आहे आता स्ट्राईकला असतील. बॅटची कड घेतलेली थाळव्यांच्या दिशेने चेंडू जातोय. धाव मात्र मिळत नाहीये. मोटरसायकल घेऊन जे लोक मैदानात आलेले त्यांनी मोटरसायकल बाहेर लावायची प्लीज. मोटरसायकल मध्ये आणायची नाही. यावेळेस स्क्वेअर लेगच्या दिशेने चांगला फटका. 1 बाउन्स चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या आता वाढते. 87 धावा. फटका चांगला आहे. चेंडू जातोय वाईडिश लॉंग ऑन सीमा रेषा पार. उत्तुंग षटकार आणि पवन राजपूतला मिळालेलं जीवनदान कुठेतरी कॅश करतोय आता पवन राजपूत. आठवं षटक संपलेलं आहे. 93 धावा, 6 गडी बाद. टॉप ऑर्डर कोलॅप्स झाल्यावर भूषण चित्ते आणि पवन राजपूत महाकाल वॉरियर्सचा डाव सावरताना.
ओ पायावर फुलटॉस चेंडू फ्लिक करण्याचा प्रयत्न फसलेला आहे. पियुष गुमाने गोलंदाजी मार्कवर. वेळेवर लक्ष ठेवायचंय सर्वांनी. यावेळेस घाणाघाती फटका, परंतु फटका फसलेला आहे. एलिव्हेशन जास्त, डिस्टन्स कमी. भूषण चित्तेला परतावं लागेल. भूषण चित्ते कॉट तहा बोल्ड. पियुष गुमाने 7वा मोठा झटका. भूषण चित्ते तंबूत परततात. चांगली गोलंदाजी पियुष गुमानेची. आणि आता मैदानात जात आहेत पंकज राठोड, मॅन फ्रॉम जामनेर. जळगाव एकता चषक पहिलं पर्व, लंका क्रिकेट क्लब या स्पर्धेचे आयोजक. पहिला षटकार आलेला आहे पंकज राठोडच्या बॅटमधून आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या 99. शतकाच्या उंबरठ्यावर संघ टीम महाकाल वॉरियर्स जामनेर. हॅलो, हॅलो, हॅलो. 99 धावा, 2 निर्धाव चेंडू. पंकज राठोड स्ट्राईकला असतील. पियुष गुमाने, कौशिकी भारत गॅस, हर्षिल भारत गॅस. गोलंदाजी कडून यावेळेस मात्र बिमर. पंच अविनाश बंगाळ यांनी इशारा केलेला आहे मुख्य पंचांकडे की हा नो बॉल आहे. तर पुढचा चेंडू असेल फ्री हिट. पंचांचा पंखा फिरतोय, तर उघडा डोळे आणि बघा नीट, कारण पुढचा चेंडू असेल फ्री हिट. यावेळेस मात्र चांगला फटका पंकज राठोडच्या बॅटमधून येतोय. दर्जेदार षटकार, ज्याचे प्रायोजक आहेत श्री किचन ट्रॉली अँड फर्निचर. चला, नो बॉलने 100 पार झालेली होती आणि त्यानंतर फ्री हिटवर षटकार आलेला आहे. 106 धावा, 9 षटकांची समाप्ती झालेली आहे. शेवटचे 6 चेंडू. चला, 10वं षटक आता घेऊन येत आहेत खालिद पटेल. पहिलं षटक महागडं ठरलेलं होतं खालिद पटेलचं,
आणि पुन्हा एकदा खालिद पटेलवर या ठिकाणी विश्वास दाखवलेला आहे कर्णधार शहबाज पिंजारी यांनी. बघूया शहबाज पिंजारी शेवटचं षटक कशा पद्धतीने टाकतायत ते. राष्ट्रीय बॉक्सिंगपटू नयन राणे सुद्धा मैदानावर उपस्थित. यावेळेस मात्र पहिलेच कमिट झालेले होते. डॉट बॉल ने सुरुवात करतोय खालिद. पहिला निर्धाव चेंडू खालिद पटेलचा. शेवटचे 5 चेंडू. खराब चेंडू होता परंतु त्यावर मोठा फटका आलेला नाहीये. 2 चेंडू आणि दोन्ही निर्धाव. पुन्हा एकदा खालिद पटेल. फटका फसलाय. चेंडू हवेत आणि शहबाज पिंजारी यांनी झेल टिपलेला आहे. फिरकीची जादू या ठिकाणी दाखवताना खालिद पटेल पहिलं षटक मागणं होतं. त्यानंतर मात्र आता शेवटच्या षटकात कर्णधाराच्या विश्वासाला पात्र ठरतायत. कर्णधाराने जो विश्वास ठेवलेला आहे तो विश्वास कुठेतरी सार्थकी लगावतायत. चांगली गोलंदाजी. पहिल्या 3 चेंडूत एकही धाव दिलेली नाहीये आणि विकेट मात्र घेतलेली आहे खालिद पटेलने. पवन राजपूत गेले आणि आता दुसरे पवन मैदानात दाखल झालेले. पवन माळी. खालिद पटेल चांगला कमबॅक करताना. ऑफ स्टंपच्या बाहेर ऑफ द पिच हा चेंडू लँड झालेला आहे असं पंचांचं म्हणणं आहे. तर नो बॉल असेल आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट. तर उघडा डोळे आणि बघा नीट. खालिद पटेलचा हा चेंडू फ्री हिट. कव्हर क्षेत्रात टोल ओलेला आहे. स्वीपर कव्हर. पियुष गुमाने चेंडू अडवतोय. दरम्यान 1 धाव पूर्ण करतायत आणि आता स्ट्राईकला असतील पंकज राठोड. शेवटचे 2 चेंडू किफायती गोलंदाजी केलेली आहे. खराब चेंडू आणि त्याच्यावर मोठा प्रहार. षटकार. या षटकाराचे प्रायोजक श्री किचन ट्रॉली अँड फर्निचर. एकशे 14 धावा झालेल्या आहेत. या डावातला शेवटचा चेंडू खालिद पटेल यांचा. कौशिकी भारत गॅस आणि हर्षिल भारत गॅस गोलंदाजी यांकडून. पुन्हा एकदा खराब चेंडू. यावेळेस एकच धाव मिळते. दुसरीचा कॉल केलेला आहे. दुसरी धाव पूर्ण करतील का? तर दुसरी धाव सुद्धा पूर्ण केलेली आहे. चला तिसरी धाव घेताना धावबाद झालेले फलंदाज. तर 10 षटकांची समाप्ती. 116 धावा केलेल्या आहेत महाकाल वॉरियर्स या संघाने आणि 117 धावांचं आव्हान असेल मिन्सा बिल्डकॉन या संघासमोर. 117 धावांचं आव्हान मिन्सा बिल्डकॉन संघासमोर.
मिन्सा बिल्कॉन आपला 12वा खेळाडू लवकरात लवकर पाठवायचा आहे. अकील स्ट्राईकला असतील. मिन्सा बिल्कॉन या संघातर्फे 117 धावांचं लक्ष असेल. नॉन स्ट्राईकला असेल युवा तहा शेख. गोलंदाजीची सुरुवात करतील महाकाल वॉरियर जामनेर संघाकडून पवन राजपूत. एकशे 17 धावांचं आव्हान. आपण बघत आहात जळगाव एकता चषक पहिलं पर्व. लंका क्रिकेट क्लब या स्पर्धेचे मुख्य आयोजक. तर गोलंदाज तयार, फलंदाज तयार, पंच तयार आणि पंचांचा इशारा येतोय. लेट्स प्ले. पॉवर प्ले मध्ये 3 खेळाडू 30 यार्डाच्या वर्तुळाच्या बाहेर उभे राहू शकतात. लॉंग ऑन, लॉंग ऑफ आणि एक डीप मिड विकेट. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न उभ्या उभ्या. डॉट बॉल. फुलटॉस चेंडू मिड विकेटच्या दिशेने. एक धाव मिळते. मिन्सा बिल्कॉन संघाचं खातं उघडतंय अकिलचं. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पुल केलेला आहे, पॉवरफुल केलेला आहे. 1 बाउन्स चौकार. ममता हॉस्पिटलच्या होर्डिंगला मानवंदना देणारा हा पहिला चौकार. तहा शेख आपलं खातं उघडतायत. ओ, सन्मान देताना या ठिकाणी तहा. जीडी बिल्डर्स विरुद्ध जीडी ब्रदर्स विरुद्ध शेखर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचंय. चांगला चेंडू शॉर्ट कव्हरच्या दिशेने. एक वेगवान धाव पूर्ण करतायत. शॉर्ट कव्हरचा क्षेत्ररक्षक सर्कलच्या एजवर होता आणि चांगला वेळ मिळालेला आहे एक धाव घेण्यासाठी. चांगली कॉलिंग तहाची आणि चांगला रिस्पॉन्स अकिलकडून. अकिल आता स्ट्राईकला असेल. गोलंदाजी करतायत महाकाल वॉरियर्स संघातर्फे पवन राजपूत. डावखुरे मध्यम तेज गतीचे गोलंदाज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ यष्टीरक्षक हर्षवर्धन चौधरी मॅन फ्रॉम धानोरा यांच्या हातात गेलेला आहे. एक अतिशय मोठी क्रिकेट स्पर्धा लंका क्रिकेट क्लबद्वारा आयोजित जळगाव एकता चषक पहिलं पर्व आणि पहिल्या पर्वाचा पहिला सामना दुसरा डाव. 117 धावांचं आव्हान असेल मिन्सा बिल्कॉन या संघासमोर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा बिनबाद 6. टॉस का बॉसचे प्रायोजक श्री तृषाल मोहन सोनोने. सुमा विंडोज अँड रिलिंग. तीन षटकांचा पॉवर प्ले ज्यामध्ये 3 खेळाडू 30 यार्डाच्या वर्तुळाच्या बाहेर उभे राहू शकतील. पॉवर प्लेच्या रिस्ट्रिक्शनचा फलंदाज फायदा कसा उचलतात यावरच विजयाचं समीकरण अवलंबून असेल. ओहो, लीलाधर खडकेचा हा फुलटॉस चेंडू. नो बॉलचा इशारा आलेला आहे. अबो द वेस्ट हाईटचा दिलेला हा नो बॉल आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट. तर उघडा डोळे
आणि बघा नीट, कारण पुढचा चेंडू असेल फ्री हिट. चांगला फटका सरळ बॅटने आणि लॉनच्या क्षेत्ररक्षकाला बीट करत चौकार वसूल केलेला आहे. तहा शेखच्या बॅटमधून आलेला हा झणझणीत चौकार. फटका फसलाय, चेंडू सरळ हातात. तहाला परतावं लागेल. पहिला झटका मिन्सा बिल्डकॉन संघाला. तहा शेख कॉट हर्षवर्धन चौधरी बोल्ड लीलाधर खडके. जळगाव एकता चषक पहिलं पर्व. ट्रॉफीचे प्रायोजक गौरवभाऊ गायकवाड आणि ईश्वरभाऊ अहिरे. टॉस का बॉस त्रिशाल भाऊ सोनोने. सुमा विंडोज अँड रिलिंग. सुपर 6 चे प्रायोजक अमोल भाऊ जाधव. श्री किचन ट्रॉली. बॉलचे स्पॉन्सर्स सचिन भाऊ भामरे. बॅटिंग एंडचे प्रायोजक कौशिकी भारत गॅस, सौरभ भाऊ चौबे आणि हर्षिल भारत गॅस. हेमंत भाऊ चौधरी. या स्पर्धेसाठी अनमोल सहकार्य विशाल भाऊ अहिरे, आशिष भाऊ सपकाळे आणि सतीश भाऊ गायकवाड यांचं आपल्याला लाभतंय. सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, नो बॉलचा इशारा आलेला आहे. शेखर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचंय. शेखर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. तीन चेंडू झालेले आहेत. षटकातला चौथा चेंडू. यावेळी चांगला फटका इनफिल्डला क्लिअर केलेला आहे. चेंडू जातोय सीमा रेषा पार, मिळतोय लॉंग ऑफ कडे षटकार. मुझफ्फर अर्थात मॅक्सवेल या नावाने ओळखलं जातं मुझफ्फरला. आणि मॅक्सवेल सारखीच खेळी करावी लागणार आहे जर संघाला विजय मिळवून द्यायचा असेल. लीलाधर खडके पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. ऑप्शनच्या बाहेर वाईड यॉर्कर. डॉट बॉल. डॉक्टर मनीष चौधरी सर, नॉर्दर्न जॉईंट रिप्लेसमेंट सेंटर यांचं सुद्धा अनमोल सहकार्य या स्पर्धेला लाभतंय. ऑन साइडला डबल माइंड होते भूषण चित्ते आणि डायरेक्ट हिट केलेली आणि मॅक्सवेल कुठेतरी आता संकटात. या ठिकाणी धावबादसाठी तिसऱ्या पंचांना पाचारण केलं जातंय. तिसरे पंच, तिसरी आंख. तिसरे पंच विनायक जोशी मॅन फ्रॉम ठाणे आता काय निर्णय देतात. जबरदस्त फेकी केलेली आहे भूषण चित्ते यांनी. चांगली निशाणेबाजी. यस, तर पंचांचा इशारा बादचा आलेला आहे. परतावा लागेल. एक आत्मघातकी धाव महागात पडलेली आहे मॅक्सवेलला. आणि आता मैदानात जात आहेत शोएब.
शोएब मॅन फ्रॉम पाचोरा. आणि कासोद्याचे काही स्टार आपल्याला मैदानात दिसत आहेत. चला तर आपल्यासोबत उपस्थित आहेत शेखर बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे कर्णधार सचिन चौधरी रणजीपटू आणि GD ब्रदर्स या संघाचे कर्णधार दिनेश ढाकणे. सुमा विल्डोज अँड रिलिंग या स्पर्धेचे नाणेफेकीचे प्रायोजक आणि नाणेफेक करताना गौरव भाऊ गायकवाड. टेलचा कॉल आलेला आहे सचिन चौधरी यांच्याकडून आणि टेल. तर थोड्या वेळाने सचिन आपला निर्णय देणार आहेत. दोन्ही संघांना शुभेच्छा. नियमांचं पालन करायचंय. पंचांचा निर्णय अंतिम असेल. चला तर वळूया आता सामन्याकडे. तिसरं षटक सुरू आहे. 22 धावा झालेल्या आहेत. 22. इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण. धाव मात्र मिळत नाही. पवन राजपूत गोलंदाजी मार्कवर. आज जळगाव मधले खूप मोठे मोठे तारे सितारे आपल्याला जमिनीवर दिसतील. शिवतीर्थ मैदानावर खेळताना दिसतील. ओहो, यावेळेस रक्षात्मक दृष्ट्या खेळण्याचा प्रयत्न होता शोएबचा. डॉट बॉल. फैजपूरवरून सुद्धा फार मोठे मोठे सितारे जळगाव नगरीत दाखल झालेले आहेत. फैजपूर असेल, कासोदा असेल, जामनेर असेल, पाचोरा असेल, चाळीसगाव असेल, तर संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील मोठी मोठी नाव आपल्याला या क्रिकेट स्पर्धेत खेळताना दिसतील. यावेळेस मात्र परतावं लागेल. घुसून खेळण्याचा प्रयत्न. बघा, क्रिकेटचं आता आधुनिकीकरण झालेलं आहे आणि आधुनिक क्रिकेटमध्ये आता नवीन नवीन शॉट जे क्रिकेटच्या पुस्तकात सुद्धा नाही आहेत असे शॉट आता फलंदाज खेळायला लागलेले आहेत. कुठे कुठे त्या फटक्यांचा फायदा होतो, परंतु नुकसान सुद्धा आपल्याला झेलावं लागतं आणि या ठिकाणी मिन्सा बिल्डकॉन संघाला नुकसान सोसावं लागलेलं आहे. शोएब तंबूत परततोय. दुसरा झटका लागतोय. 22 धावांवर पवन राजपूत यांनी बोल्ड केलेलं आहे शोएबला. अज्जू अर्थात अझर खान, ज्यांना AGM ट्रॉफीमध्ये एका उत्कृष्ट कॅच बद्दल 5,000 रुपयाचं रोख पारितोषिक मिळालेलं होतं. एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आहे अझर आणि आता संघाला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून दाखल झालेला आहे. आणि संघाला अशाच फटक्यांची गरज आहे. आसमानी हल्ला, हवाई हल्ला, चेंडू जातोय काउस कॉर्नर, सीमा रेषा पार आणि मिळतोय षटकार. या षटकाराचे प्रायोजक श्री किचन ट्रॉली अँड फर्निचर. चला, शेखर बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे कर्णधार सचिन चौधरी यांनी नाणेफेक जिंकलेली होती आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. दुसरा षटकार यावेळेस मिड विकेट कडे. जबरदस्त फटकेबाजी आणि इम्पॅक्ट प्लेअर कुठेतरी आपला इम्पॅक्ट दाखवताना.
चला तर या स्पर्धेचे रील्स आपल्याला AK एडिट्स या इंस्टाग्राम पेजवर आपल्याला बघायला मिळतील. MK एडिट्स आणि AK एडिट्स या दोन्ही इंस्टाग्राम पेजवर आपण या स्पर्धेची रील बघू शकतात. धाव संख्या 3 षटकांची समाप्ती 34 धावा. गोलंदाजी मार्कवर कृष्णा राठोड. फटका फसलाय, चेंडू हवेत आणि चांगला झेल. लीलाधर खडके यांनी चांगला झेल टिपलेला आहे. अखिल कॉट लीलाधर खडके, बोल्ड कृष्णा राठोड. असदुल्ला खान आपलं मनपूर्वक स्वागत. बिलाल शेख टीम तवक्कल या इंस्टाग्राम पेजवर सुद्धा आपण या स्पर्धेची रील बघू शकतात. नवीन फलंदाज आता आलेले पियुष गुमाने, एक चांगला अष्टपैलू खेळाडू. ओहो हो हो हो, कृष्णा राठोड दर्जेदार गोलंदाजी करतोय. जबरदस्त गोलंदाजी कृष्णा राठोडची. ओहो हो, चांगला फटका इनसाइड आउट, परंतु फटका फसलेला आहे. भूषण चित्ते यांनी एक सोपा झेल सोडलेला आहे आणि पियुष गुमानेला जीवनदान मिळतंय. राज राजपूत युट्यूब लाईव्ह चॅटच्या माध्यमातून आमच्याशी जोडले गेलेले. SM खान आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत. गणेश सपनार हे सुद्धा आपल्याशी जोडले गेलेले. चला, दर्शकांना विनंती आहे की आपण या स्पर्धेबद्दल आपलं मत निश्चित नोंदवा, कारण की ऑल इंडिया लेवलचा एक आयकॉन आणि जळगाव जिल्ह्याचा एक आयकॉन, ऑक्शन बेस्ड ही स्पर्धा आहे. तर ऑक्शन झालेलं होतं या स्पर्धेचं. अतिशय मोठी मोठी जळगाव जिल्ह्यातील आणि भारतातील नावं या स्पर्धेत आपल्याला आपला खेळ दाखवतील. जळगावकरांचं 100% मनोरंजन या स्पर्धेच्या माध्यमातून होणार आहे. तर आपल्याला या स्पर्धेबद्दल काय वाटतं, खेळाडूंच्या खेळाविषयी काय वाटतं, आयोजकांविषयी काय वाटतं, तर निश्चित आपण आपलं मत यूट्यूब लाईव्ह चॅटच्या माध्यमातून नोंदवा. नक्कीच आपल्याला प्रतिसाद मिळेल आमच्याकडून. भूषण चित्ते. ऑक्शन बेस टुर्नामेंट आहे.
पहिला चेंडू जोरदार अपील, परंतु उत्साह जास्त, आत्मविश्वासाची कमतरता. आकिब SK हे सुद्धा युट्यूब लाईव्ह चॅटच्या माध्यमातून आपल्याशी जोडले गेलेले आहेत. चांगला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर, वाईडचा इशारा आलेला आहे. पंचांचे हात जमिनीला समांतर, याचा अर्थ एक धाव अवांतर. या एका अवांतर धावेने धावसंख्या 36 धावा झालेल्या आहेत. भूषण चित्ते यांचा सामना करतील. पुन्हा एकदा वाईड. पियुष गुमाने फलंदाजी मार्कवर. नॉन स्ट्राईकला असतील अझर खान. दोन जबरदस्त षटकार अझरच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळालेले आहेत. ओहो हो 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 हो, चांगला चेंडू. तर आपल्याला जो आवाज येतोय जळगावच्या 17 मजली महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीवरून हा हुटर वाजतोय आणि हा संकेत आहे की 12 वाजलेले आहेत. ओहो हो, चांगला चेंडू. उत्कृष्ट लाईन आणि लेनने गोलंदाजी करतोय भूषण चित्ते. चांगली गोलंदाजी भूषण चित्ते यांच्याकडून. ओ, उत्कृष्ट गोलंदाजी. 5 चेंडूंमध्ये भूषण चित्ते यांनी 2 धावा दिलेल्या आहेत आणि त्या दोन्ही धावा अतिरिक्तच्या आहेत, वाईडच्या आहेत. उत्कृष्ट गोलंदाजी भूषण चित्ते. लो फुल टॉस ड्राईव्ह केलेला आहे लॉंग ऑनच्या दिशेने. एक धाव. चेतन भोई कासोद्याचा युवा स्टार खेळाडू, दर्जेदार गोलंदाज. षटक क्रमांक 5वं षटक संपलेलं आहे आणि 38 धावा, 4 गडी बाद. आणि आता जिंकण्यासाठी समीकरण 30 चेंडू आणि 79 धावांची आवश्यकता. मिन्सा बिल्डकॉन या संघाला जर विजय प्राप्त करायचा असेल तर अझर खानचं क्रीजवर उभं राहणं आवश्यक. आणि त्यानंतर सुद्धा काही मोठी नावं आहेत. शहबाज पिंजारी हे सुद्धा अतिशय आक्रमक फलंदाज म्हणून ओळखले जातात. खराब चेंडू. अबोध वेस्ट हाईटचा नो बॉल आणि हा चौकार. फ्री हिट चेंडू होता. ओ, झेल तर टिपलेला आहे परंतु फलंदाज सुरक्षित. चला, पुढच्या सामन्यासाठी अजय पाटील आणि त्याच्या सहकाऱ्यांना शुभेच्छा आलेल्या आहेत मिश्रण ग्रुप चोपडा यांच्याकडून. यावेळेस फटका फसलेला आहे. चेंडू हवेत. मुकुंद झेल टिपण्याचा प्रयत्न अपयशी ठरलेला आहे. आसिफ देशमुख हे सुद्धा आपल्याशी जोडले गेलेले आहेत.
फुल टॉस चेंडू आणि चांगला झेल टिपलेला आहे भूषण चित्ते यांनी. पियुष गुमाने कॉट भूषण चित्ते, बोल्ड चेतन भोई. आणि आता मैदानात दाखल होत आहेत शहबाज सर, शहबाज पिंजारी, कॅप्टन मिन्सा बिल्डकॉन. ओ डबल माइंड होते, खेळायचं की सोडायचं. ऐनवेळीच खेळण्याचा प्रयत्न फसलेला आहे. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात गेलेला आहे. डॉट बॉल. धावसंख्या 45 धावा. शहबाज पिंजारी आणि अझर खान हे कसा खेळ करतात यावर जिंकणं किंवा हरणं हे समीकरण मिन्सा बिल्डकॉन संघाचं अवलंबून असेल. आडव्या बॅटने मोठा फटका, चेंडू हवेत, उंच 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 आणि सीमा रेषा पार. उत्तुंग षटकार. आणि या षटकाराचे प्रायोजक श्री किचन ट्रॉली अँड फर्निचर. चेतन, बॅटची कड आणि चेंडू हातात. कमबॅक करतोय चेतन भोई, मॅन फ्रॉम कासोदा. शहबाज पिंजारी, कॉट हर्षवर्धन चौधरी, बोल्ड चेतन भोई. तर बघा, कासोदा असेल, फैजपूर असेल, चोपडा असेल, धानोरा असेल, जामनेर, शेंदुर्णी, पहूर या जळगावच्या ग्रामीण भागातून बहुसंख्य खेळाडू या स्पर्धेत खेळताना आपल्याला दिसणार आहेत. 6वं षटक संपलेलं आहे. 51 धावा, 6 गडी बाद, 24 चेंडू आणि 66ची गरज. 16.50च्या सरासरीने धावा कराव्या लागतील मिन्सा बिल्डकॉन या संघाला. कव्हर क्षेत्रात चांगला फटका, मुकुंद पाटीलचं चांगलं क्षेत्ररक्षण. वैभव पाटील युट्यूब लाईव्ह चॅटच्या माध्यमातून आमच्याशी जोडले गेलेले आहेत. आसिफ देशमुख, सर्वांचं मनपूर्वक स्वागत. यावेळेस वेगवान चेंडू लेग स्टंपच्या बाहेर होता, परंतु आता काही नवीन नियम आलेले आहेत, वाईडोचे नवीन निर्देश आलेले आहेत. फटका फसलाय आणि चेंडू सरळ हातात. भूषण चित्तेने झेल टिपलेला आहे. एक सोपा झेल या अगोदर भूषण चित्ते यांनी सोडलेला होता. आणि त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक करत 2 झेल भूषण चित्ते यांनी टिपलेले. मोहसिन मेवाती, तर जळगावचा कर्ण अंबाला इम्रान आता तंबूत परतलेला आहे. चेंडू टप्पा खातोय आणि खेळाडूच्या डोक्यावरून चौकारासाठी मैदानाच्या बाहेर जातोय. 1 बाउन्स चौका. अब तक 56 मिन्सा बिल्डकॉन. मोहसिन मेवाती,
ओ हो, बॅटची कड आणि चेंडू हातात. मोहसिन मेवाती कॉट, हर्षवर्धन चौधरी बोल्ड, कृष्णा राठोड. खालिद पटेल, आरटी स्पोर्ट्सचे असिस्टंट मॅनेजर. हो, कॉपी बुक स्टाईल डिफेन्स, सरळ बॅटने. तांत्रिकदृष्ट्या सक्षम खेळाडू दिसतोय खालिद पटेल. आणि का असणार नाही, रोहित तलरेजा आणि मासूम खाटिक यांच्या सान्निध्यात राहतो तर टेक्निकली साऊंड असणं आवश्यक आहे. चला स्कोअरकडे वळूया. 7 षटकांची समाप्ती, 56 धावा, 8 गडी बाद, 18 चेंडूत 61 ची आवश्यकता. 20.33 सरासरीने धावा कराव्या लागतील. अझहर खान याच्यावर आता जबाबदारी असेल. मोठे मोठे फटके अझहर लगावू शकतो आणि या सामन्यात त्याने 2 उत्तुंग षटकार लगावलेले आहेत. परंतु अनुभवी भूषण चित्ते यांच्यासमोर कशी खेळी करतात ते बघावं लागेल. चांगला फटका, कृष्णा राठोडने चेंडू अडवलेला आहे लॉंग ऑफ कडे. खालिद स्ट्राईकला, भूषण चित्ते, कौशिकी भारत गॅस, हर्षिल भारत गॅस गोलंदाजी एंडकडून. यावेळेस चेंडू हवेत आणि मुकुंद पाटील यांनी दुसरा झेल सोडलेला आहे. सोपा झेल होता, दोन्ही सोपे झेल मुकुंद पाटीलने सोडलेले आहेत आणि भूषण चित्ते यांची बरोबरी केलेली आहे. भूषण यांनी सुद्धा 2 सोपे झेल सोडलेले होते. आडव्या बॅटने चांगला फटका, अलॉंग द कार्पेट जमिनीला गुदगुल्या करत हा चेंडू काउस कॉर्नरकडे गेलेला आहे. हर्षल राजपूत, मॅन फ्रॉम चाळीसगाव. बॅटची कड आणि भूषण चित्ते यांनी बळी मिळवलेला आहे. खालिद पटेल कॉट, हर्षवर्धन बोल्ड, भूषण. SM खान हे सुद्धा आपल्यासोबत यूट्यूब लाईव्ह चॅटच्या माध्यमातून उपस्थित झालेले आहेत आणि आमचे स्कोरर आम्हाला सांगतायत की हर्षवर्धन चौधरी यांनी या डावात 4था झेल टिपलेला आहे आणि प्रत्येकी 2 झेल भूषण चित्ते आणि मुकुंद पाटील यांनी सोडलेले आहेत. चार झेल हर्षवर्धन चौधरी यांनी टिपलेले.
पप्पू सेठ असतील नॉन स्ट्राईकला. फटका चांगला आहे, चेंडू सीमा रेषा पार, लॉंग ऑफ सीमा रेषेच्या बाहेर या चेंडूला टोलवलेलं आहे. अजर है तो मुमकिन है. 65 धावा, शेवटची जोडी मैदानात. फटका फसलेला आहे, शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू आणि लीलाधर खडके त्या चेंडूपर्यंत पोहोचू शकलेले नाहीयेत. एक धाव मिळते. गुफरान शेख अर्थात पप्पू सेठ आता स्ट्राईकला असतील. मिन्सा बिल्कॉन संघाचे संचालक. ओ हो वेल लेफ्ट. आणि सध्या ॲशेस सुरू आहे. कुठेतरी ॲशेस मालिकेचा प्रभाव गुफरान यांच्यावर पडलेला दिसतोय. ओ बुंद्यात टाकलेला चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण. डॉट बॉल, लीलाधर खडके. एक 1.5 षटकात 19 धावा देत एक गडी बाद केलेला आहे लीलाधर खडके यांनी. ऑन साइडला चांगला फटका, धाव मात्र घेत नाहीये. चांगली फेकी हर्षलची. 9 षटकांची समाप्ती, 66 धावा, 9 गडी बाद, शेवटची जोडी मैदानात आणि शेवटच्या 6 चेंडूत 51ची आवश्यकता. आणि अझर आता लक्ष्याच्या जास्तीत जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न करतील, कारण की माहिती आहे पहिला सामना जरी त्यांनी गमावलाय तरी नेट रन रेटच्या आधारे ते पुढचे 2 सामने जिंकून क्वालिफाय होऊ शकतात. त्यामुळे अझर हे कॅल्क्युलेशन लक्षात ठेवत स्वतःकडे स्ट्राईक ठेवत आहेत. जास्तीत जास्त धावा या षटकात काढण्याचा प्रयत्न असेल. GD ब्रदर्स वर्सेस शेखर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स हा पुढचा सामना. बोनस धावा. बॅटची कड घेत यष्टीरक्षक आणि शॉट थर्डमॅनला बीट करत हा चौकार. खराब चेंडू आणि फुलटॉस चेंडूवर फुलटॉल या ठिकाणी वसूल केलेला आहे अझर खान यांनी. फुलटॉस चेंडू बद्दल असं म्हणतात की घोड़े के सामने घास, शेर के सामने मांस और अच्छे बल्लेबाज के सामने फुल टॉस गेंद नहीं डालनी चाहिए. आणि फुल टॉस टाकला आणि त्या फुल टॉस वर मोठा प्रहार केलेला आहे. चेंडू गेलेला आहे सीमा पार. मोठा षटकार. श्री किचन ट्रॉली अँड फर्निचर या षटकारांचे प्रायोजक. आणि हा जो आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय त्यासाठी आमचे साऊंड सिस्टीमचे टेक्निशियन मनुदेवी साऊंड सर्व्हिसेस. यावेळेस हर्षल राजपूतच्या हातात चेंडू आणि सर्व बाद 76 धावा केलेल्या आहेत.
आणि महाकाल वॉरियर्स जामनेर या संघाने 40 धावांनी दिमागदार विजय नोंदवलेला आहे. जळगाव एकता चषक पहिल्या पर्वाचा पहिला सामना जिंकणारा संघ ठरलेला आहे महाकाल वॉरियर्स. चला, शेखर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्लेइंग 11 अपडेट करायची आहे. शेखर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, सचिन चौधरी प्लेइंग 11 अपडेट करायची आहे. GD ब्रदर्स